एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या वकिलामार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतील ARS असोसिएट्स या विधी संस्थेमार्फत पाठवण्यात आलेल्या 7 पानी नोटिशीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलाय। राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल और महासचिव ब्रजमोहन श्रीवास्तव को कानूनी नोटिस भेजा हूँ कि हमारे राष्ट्रीय अध्यक्षा का जो चुनाव हुआ बॉम्बे के अधिवेशन में, ये पार्टी के रेजुलेशन के खिलाफ हुआ। मैंने पार्टी के अधिवेशन के पूर्व संध्या पर भी लिखित पत्र मैंने अपने आला कमान को भेजा था कि ये चुनाव वर्किंग कमेटी की बैठक नहीं हुई और बिना वर्किंग कमेटी के बैठक के आप नेशनल कन्वेंशन में चुनाव नहीं कर सकते, ऐसा मेरा पार्टी का बायलॉज कहता है, जो दादा के द्वारा बनाया हुआ है। तर सच्चिदानंद सिंह यांनी नेमका काय आक्षेप घेतलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणं अपेक्षित होतं। मात्र ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी अधिकार नसताना अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली। पक्षाच्या संविधानानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पाळण्यात आली नाही। मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनातील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता। 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिल 2026ला निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रव्यवहारात विसंगती आहे। प्रतिनिधींना वैध सूचना देण्यात आली नाही, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला अवैध ठरवावं, पक्षाच्या संविधानानुसार नव्यानं स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यात यावी।